Hello friends, in this video we will see application of Gauss law. या व्हिडिओमध्ये आपण गॉस लॉचे ॲप्लिकेशन बघणार आहोत. लास्टची जी व्हिडिओ होती पहिली व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण गॉसचा लॉ जो की चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्डला रिलेट करतो ते आपण पाहिलं होतं. आणि तो आपण जेव्हा गॉस लॉ एखाद्या स्पेसिफिक शेपला आपण अप्लाय करणार असतो त्याच्या ज्या काही 4-5 स्टेप्स आहेत त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले. त्याच स्टेप्स आपण अप्लाय करणार आहोत गॉस लॉच्या ॲप्लिकेशन्समध्ये. So in this section we shall see how to obtain electric field intensity. या सेक्शन मध्ये आपण काय बघणार आहोत की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी मिळवायची. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणासाठी आहे? फॉर सम सिमेट्रिक चार्ज कॉन्फिगरेशन विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स. ठीक आहे, आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. मग टोटल किती एक्झाम्पल्स आहेत बघा. हे इथे पहिले एक्झाम्पल आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल और हॉलो स्फियर. फर्स्ट एक्झाम्पल कशाचं आहे? तर स्पेरिकल शेल आहे किंवा हॉलो स्फियर आहे. मग त्याला मग आपण गॉस लॉ अप्लाय करून त्याचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला पाहणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन जे आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. काय आहे? इन्फानाइटली लॉंग आणि स्ट्रेट चार्जड वायर आहे. पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये काय आहे? शेल किंवा हॉलो स्फियर आहे. मग इथे असा हॉलो स्फियर आहे, तो ते कंडक्टिंग आहे आणि त्याच्यावरती चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, युनिफॉर्म आहे. सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत की लॉंग स्ट्रेट चार्ज वायर आहे. म्हणजे एखादी वायर कंडक्टिंग वायर आहे, त्याच्यावरती चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झाले असतील तर आपल्या इलेक्ट्रिक फील्डचं फॉर्म्युला काय असू शकेल त्याचं डेरिव्हेशन की ते हे आपण सेकंड ॲप्लिकेशन असणार आहे. आणि तिसरं ॲप्लिकेशन किंवा थर्ड ॲप्लिकेशन आहे ते इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. इन्फानाइट आहे ती आणि प्लेन शीट कशी की जसं काही आपलं सपोज हे जे पुस्तकाचं पान वगैरे आहे ना, किंवा एखादं वहीचं पान म्हणा, बुकचं पान, हे जसं किंवा एखादा पत्रा म्हणा, ते जसं प्लेन शीट असेल, इथे डायग्राममध्ये पण दाखवलेली आहे. प्लेन शीट आहे त्याच्यावरती कंडक्टिंग, त्याच्यावरती चार्जेस आपले युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतील, तर अशी प्लेन शीट असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल त्याचं पण डेरिव्हेशन आहे. तिसरं ॲप्लिकेशन आहे गॉस लॉचं. असे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो त्यातलं लेट अस सी इन दिस व्हिडिओ वी विल डिस्कस द फर्स्ट ॲप्लिकेशन और द फर्स्ट एक्झाम्पल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली स्पेरिकल शेल और हॉलो स्फियर. आता इथे बघा डायग्राममध्ये ऑब्झर्व करायचे की युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल और हॉलो स्फियर आहे. हे बघा, हा जो सॉलिड आता हे 2 डायमेन्शनमध्ये सर्कल दिसतंय, पण तुम्ही हा व्हॉलीबॉलचा बॉल किंवा फुटबॉलचा बॉल असा हॉलो स्फियर इमॅजिन करायचा आहे. तो पण कसा आहे तर चार्जड आहे. त्याच्यावरती हे बघा इथे पॉझिटिव्ह चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत. आणि हा जो हॉलो स्फियर आहे किंवा ही जी स्पेरिकल शेल आहे त्याचा रेडियस किती आहे तर कॅपिटल R आहे. ठीक आहे, मग त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इथं आहे. बिफोर दॅट आपण ह्या इथे जे स्टेप्समध्ये बघितलं होतं, तर पहिल्यांदा आपण पहिली स्टेप काय आहे तर डिस्क्राईब द चार्ज डिस्ट्रीब्युशन. कशा प्रकारचं चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला ह्या शेपसाठी लागणार? लिनियर आहे का सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन लागेल का व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन, ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर ती पहिली स्टेप इथे एक्सप्लेन केलेली आहे की इथे आपल्याला सरफेस चार्ज लागणार आहे. बघा डिस्ट्रीब्युशन. कन्सिडर अ स्फिअर ऑफ रेडियस कॅपिटल R. कॅपिटल R एवढा रेडियस असलेला स्फिअर कन्सिडर करायचा आहे. विथ इट्स सेंटर ॲट O. त्या स्फिअरचं सेंटर कुठं आहे तर ओच्या इथं सेंटर आहे. सच अ स्फिअर इज चार्जड टू ए युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी सिग्मा कुलम पर मीटर स्क्वेअर. ही कशी आहे? सरफेसच्या डेन्सिटी आहे. सच अ युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी असलेला स्फिअर इज प्लेस इन अन डायइलेक्ट्रिक मीडियम. असा स्फिअर आपण कुठं ठेवलेला आहे की डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये, की त्या डायइलेक्ट्रिक मीडियमची परमिटिव्हिटी काय आहे तर इप्सिलॉन आहे. आता इप्सिलॉन ही परमिटिव्हिटी त्या मटेरियलची, त्या डायइलेक्ट्रिक मीडियमची परमिटिव्हिटी ही इप्सिलॉन आहे. मग ह्याचं आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट केचं रिलेशनशिप काय? इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0 इंटू के. आता इप्सिलॉन 0 म्हणजे काय असतो? डायइलेक्ट्रिक मटेरियलची इप्सिलॉन असते,
पण जर व्हॅक्यूम असेल, व्हॅक्यूम असेल तर त्याची परमिटिव्हिटी आहे ε0 असते. व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी ε0, त्याची काही कॉन्स्टंट अशी व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग रिलेशनशिप इथे दिलेली आहे. द टोटल चार्ज ऑन द स्पियर, हा जो स्पियर आहे त्याच्यावरती जो टोटल चार्ज आहे Q इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. दिस इज इम्पॉर्टंट. सिग्मा विच इज द सरफेसच्या डेन्सिटी इनटू टोटल सरफेस 4πr². हा स्पियर आहे ना, त्यामुळे त्याचा सरफेस किती होणार आहे 4πr². आणि मग सरफेस एरिया इंटू सरफेसच्या डेन्सिटी, दॅट इज द टोटल चार्ज ऑन द स्पियर. मग आता सेकंड स्टेपमध्ये आपले काय आहे, ऑब्टेन द फ्लक्स बाय गॉस थेरम. सो बघा, बाय गॉस थेरम नेट फ्लक्स थ्रू द सरफेस विल बी इक्वल टू phi इज इक्वल टू Q/ε0. एअर किंवा व्हॅक्यूमसाठी K ची व्हॅल्यू 1 असते. ठीक आहे. सो Q इज द टोटल चार्ज इनसाइड अ क्लोज सरफेस. ते आपण इथे पाहिलेलंच आहे. नाउ टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट P. पॉइंट P कन्सिडर करतोय. कसा आहे, ॲट अ डिस्टन्स R एवढ्या डिस्टन्सवरती पॉइंट P आहे. कुठून R एवढा डिस्टन्स, फ्रॉम द सेंटर ऑफ द चार्जड स्पियर. हा जो चार्जड स्पियर आहे त्याच्या सेंटरपासून R एवढ्या डिस्टन्सवरती पॉइंट P आपण कन्सिडर करतोय. त्या पॉइंट Pच्या तिथलं इलेक्ट्रिक फील्ड आपण मेजर करणार आहे किंवा डिटरमाइन करणार आहे किंवा फाइंड आउट करणार आहे. मग आता काय करायचंय, हा जो पॉइंट P आपण R एवढ्या डिस्टन्सवरती कन्सिडर केलाय तेवढ्या डिस्टन्सवरती गाउसियन सरफेस 3 डायमेन्शनली जेव्हा गाउसियन स्पियर होईल इमॅजिन करायचं आहे. ते इथे मेन्शन केलेलं आहे बघा. सो इमॅजिन अ कोसेंट्रिक गाउसियन स्पियर ऑफ रेडियस स्मॉल r. गाउसियन स्पियरचा रेडियस किती आहे, स्मॉल r एवढा आहे. ठीक आहे. सो कोसेंट्रिक गाउसियन स्पियर ऑफ रेडियस स्मॉल r पासिंग थ्रू पॉइंट P. तो गाउसियन स्पियर कुठून पास होते, पॉइंट P मधून पास होते. नाउ लेट ds बी अ स्मॉल एरिया अराउंड द पॉइंट P ऑन द गाउसियन सरफेस. बघा, हा जो आपला गाउसियन सरफेस आहे 3 डायमेन्शनली हा पण डॉटेड वाला स्पियर तयार होणार. पॉइंट Pच्या इथे ds असा एक छोटासा सरफेस एलिमेंट आपण कन्सिडर करायचा आहे या गाउसियन सरफेसवरती. ड्यू टू सिमेट्री अँड स्पियर्स बीइंग कोसेंट्रिक, इलेक्ट्रिक फील्ड ॲट ईच पॉइंट ऑन द Gaussian surface has the same magnitude E and it is directed radially outward. सिमेट्री आहे ना इथे, स्पेरिकल सरफेस आहे त्यामुळे सिमेट्री तर असणारच. त्यामुळे इथे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कसं असणार आहे, रॅडियली आउटवर्ड. बघा, बाहेरच्या दिशेने हे चाललंय की नाही, इलेक्ट्रिक फील्ड E बार बघा, आणि सेम डिस्टन्स आहे सिमेट्रीमुळे, तेच इथे सांगितलेलं आहे. सो अगेन आय विल रिपीट, ड्यू टू द सिमेट्री अँड स्पियर्स बीइंग कोसेंट्रिक द इलेक्ट्रिक फील्ड ॲट ईच पॉइंट ऑन द गाउसियन सरफेस. ह्या गाउसियन सरफेसवरती प्रत्येक पॉईंटच्या तिथलं इलेक्ट्रिक फील्ड कसं असणार आहे, हॅज द सेम मॅग्निट्यूड अँड इट्स डायरेक्शन कशी असणार आहे, रॅडियली आउटवर्ड. मॅग्निट्यूड सेम असणार सिमेट्रीमुळं आणि रॅडियली आउटवर्ड असणार. Also, the angle between the direction of E and normal to the surface of this sphere, ds, जो स्पियरवरचा सरफेस आपण इथे कन्सिडर केलेला आहे हा ds, त्याचा जो सरफेस एलिमेंट ds बार किंवा तो व्हेक्टरच आहे ds बार, त्याच्यातला आणि इलेक्ट्रिक फील्ड E बार. बघा, इथे इलेक्ट्रिक फील्ड E बार आहे आणि हा सरफेस एलिमेंट ds बार, त्याच्यातला अँगल किती येणार आहे तर 0 येणार आहे. कारण का, तो सरफेस एलिमेंट या स्पियरला कसं असणार आहे, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असणार आहे. शिवाय आपला इलेक्ट्रिक फील्ड E बार आहे तो पण परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे ds बार आणि E बार मधला जो अँगल आहे तो 0 झाला. E बार डॉट ds बार हा डॉट प्रोडक्ट आहे. सो E इंटू ds कॉस ऑफ थिटा, अँगल आपला इथे 0 आहे. सो कॉस 0 इज 1. सो E बार डॉट ds बार विल बिकम E इंटू ds. इथे इंटू आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे मॅग्निट्यूड आहे. हा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे त्यामुळे इथे कॉस इंट्रोड्यूस झालेला आहे किंवा होतो. हे तर आपण 11th स्टँडर्डमध्ये वी हॅव स्टडीड.
देअरफॉर नाउ फ्लक्स थ्रू द एरिया. आता इथे तिसरी स्टेप सांगितली होती की व्हिज्युअलाइज गाउजियन सरफेस अँड जस्टिफाय इट. त्याप्रमाणे आपण ह्या पॅराग्राफमध्ये गाउजियन सरफेस व्हिज्युअलाइज केला आहे आणि तो जस्टिफाय पण केला आहे. फोर्थ स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे की ऑब्टेन इलेक्ट्रिक फ्लक्स बाय कॅल्क्युलेशन. आणि काय यूज करायचं, जॉमेट्री ऑफ द स्ट्रक्चर अँड सिमेट्री ऑफ द गाउजियन सरफेस. मग त्यानुसार आपण इथे फ्लक्स आता पाहणार आहोत. बघा, सो द फ्लक्स थ्रू द एरिया ds, हा जो इथे आहे सरफेस इलेमेंट, त्याच्या थ्रूचा फ्लक्स किती येणार आहे, E इंटू ds. मग टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गाउजियन सरफेस. आता हा जो डॉटेड आहे तो 3 डायमेन्शनली असं स्पिअर तयार होईल ना. या टोटल सरफेसचा जर आपण विचार केला पूर्ण स्पिअरचा, तर इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू सच गाउजियन सरफेस equal to phi equal to integration over a closed surface E bar dot ds bar. E bar dot ds bar nothing but E into ds. आता E आपलं कॉन्स्टंट आहे, ते मॅग्निट्यूड आहे, त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आलं. देअरफॉर E इंटू इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज सरफेस ds. हा टोटल सरफेस स्फेरिकल आहे, त्यामुळं 4 पाय r स्क्वेअर सरफेस एरिया आला. सो phi इज इक्वल टू E इंटू 4 पाय r स्क्वेअर. आता हे एक इक्वेशन आहे फायचं, आणि शिवाय आपला गॉसचा बेसिक रूल आहे phi इज इक्वल टू इंटिग्रेशन E बार डॉट ds बार, राईट. सो इक्वेशन 8.1 आणि 8.2 हे आणि हे आपण कम्पेअर करणार. त्याचे LHS आहेत त्या सेम आहेत. सो इक्वेटिंग RHS वी गेट Q बाय एप्सिलॉन 0 इक्वल टू E इंटू 4 पाय r स्क्वेअर. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. सो फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड बिकम्स E इज इक्वल टू Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 स्मॉल r स्क्वेअर. स्मॉल r काय आहे, गाउजियन सरफेसचा रेडियस आहे. आता Q ची व्हॅल्यू, म्हणजे हा बेसिक फॉर्म्युला हा झाला. हा जो आपला स्फेरिकल शेल किंवा हॉलो स्पिअर आहे त्याच्यासाठीचा इलेक्ट्रिक फील्डचा बेसिक फॉर्म्युला हा आहे Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 स्मॉल r स्क्वेअर. आता Q म्हणजेच काय तर आपण इथे डिफाईन केलं होतं, सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू सरफेस एरिया. त्यामुळं Q ची व्हॅल्यू काय आली, सिग्मा इंटू 4 पाय r स्क्वेअर. मग ही इथे या फॉर्म्युल्यामध्ये Q ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 4 पाय कॅन्सल होणार आहे. हा इथं कॅपिटल R आहे आणि इथे स्मॉल r आहे, त्यामुळे ते रिटर्न होणार आहे. फायनली वी गेट इलेक्ट्रिक फील्ड फॉर सच हॉलो स्पिअर E इज इक्वल टू सिग्मा कॅपिटल R स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 इंटू स्मॉल r स्क्वेअर. So this is the equation 8.4. Now from the equation 8.3 means from this equation, it can be seen that the electric field at a point outside the shell is same as due to point charge. So thus it can be concluded that a uniformly charged sphere is equivalent to point charge. बघा इथं काय conclusion आहे, uniformly charged sphere is equivalent to point charge at its center. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्या बाबतीत 2 केसेस आहेत, केस फर्स्ट अँड केस सेकंड. केस फर्स्ट मध्ये काय आहे, पॉइंट P लाईज ऑन द सरफेस ऑफ द चार्जड स्पिअर. हा पॉइंट P कुठे आपला आहे, आपण जो r स्मॉल r एवढ्या डिस्टन्सवरती आधी कन्सिडर केला होता, तर तो काय करणार आहे, आपण हा जो आपला चार्जड स्पिअर आहे त्या चार्ज स्पिअरच्या सरफेसवरती पॉइंट P आपण आता कन्सिडर करणार आहोत फर्स्ट केसमध्ये. मग आता ह्या केसमध्ये काय होणार, कॅपिटल R आणि स्मॉल r सेम होणार ना. कॅपिटल R आणि स्मॉल r सेम झाल्यानंतर ते कॅन्सल आउट होणार. देअरफॉर E विल बी इक्वल टू, बघा इथे कॅपिटल R विल बी इक्वल टू स्मॉल r. Therefore E will be equal to sigma upon epsilon 0. आता हा फॉर्म्युला कधी होणार आहे की ज्या वेळेला when our point P lies on the surface of the charged sphere. This is the case first. Now case second.
इफ पॉइंट पी लाईज इनसाइड द स्पियर. बघा हा जो पॉइंट पी आहे आपण ह्या स्पियरच्या आतमध्येच कन्सिडर करतोय. इनसाइड द स्पियर. सिन्स देअर आर नो चार्जेस इनसाइड, सिग्मा विल बी 0. एखाद्या चार्ज स्पियर असेल तर त्याच्या आतमध्ये चार्जेस 0 असतात, त्यामुळे सिग्माची व्हॅल्यू 0 होणार. हेन्स ई विल बी इक्वल टू 0. म्हणजेच काय, हॉलो शेल असेल किंवा स्पेरिकल शेल असेल किंवा हॉलो स्पियर असेल, तो पण चार्जड असेल, तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला Q/4πε0 small r square, where small r is the radius of the Gaussian surface. Or another formula in terms of surface density, E is equal to sigma capital R square upon epsilon 0 small r square. Here capital R is the radius of the hollow sphere and small r is the radius of the Gaussian surface. आणि case जर if P lies on the surface, then E will be equal surface of the charged sphere, then E will be equal to simply sigma by epsilon 0. And if point P is inside the charged sphere, then E will be equal to 0. मग असं आपलं हे गॉसच्या लॉचं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. एनी सजेशन प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.